तर मालेगावात ओबीसी समाज आक्रमक झालाय। काल पंकज भुजबळ यांचा ताफा अडवल्यानं ओबीसी समाज आक्रमक झाल्याची माहिती आहे। कालचा प्रकार ही निव्वळ राजकीय स्टंटबाजी होती, अशी झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही अशी भावना ओबीसी समाजाकडून व्यक्त केली जाते आणि काल जो प्रकार घडला होता त्याचा निषेध केला जातोय। मालेगाव तालुक्यातील ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते, तर काल पंकज भुजबळ यांचा ताफा अडवल्यानं ओबीसी समाज आक्रमक झालाय। कालचा प्रकार हा निव्वळ स्टंटबाजी होती, राजकीय स्टंटबाजी आहे आणि अशी झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही असं विधान संतप्त ओबीसी समाजानं केलंय। कालचा जो प्रकार घडला होता, जो माजी आमदार पंकज भुजबळ यांचा जो ताफा अडवण्याचा कुठेतरी प्रयत्न करण्यात आला आणि त्यांचा जो दौरा जो होता त्या दौऱ्याला कुठेतरी गालबोट लागण्यासारखा एक प्रकार झाला। त्याचाच आज एक पडसाद म्हणून मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या समोर काही ओबीसी बांधव यांच्या वतीने सुद्धा त्या प्रकाराचा तीव्र निषेध या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण त्या ठिकाणी आलो आहोत, जाणून घेऊ हा विषय। सर, काय सांगाल? काय काल दिनांक 22 तारीख काल ही जी घटना घडली त्यावेळेस माझे आमदार पंकज भाऊ भुजबळ यांच्या सोबत मी स्वतः होतो त्यांच्या गाडीमध्ये। विषय असा आहे की जे समोरची मंडळी आहे या लोकांचा आणि आमचा समोरासमोर कुठेही आम्ही आलो नाही किंवा काही संघर्ष झाला नाही। त्याच्यामध्ये जर ते मंडळी खरंच मराठा क्रांती मोर्चाची किंवा मराठा आंदोलक असते आम्ही नक्कीच त्यांना भेट दिली असती आणि आम्ही त्यांना भेटलो असतो आणि चर्चाही केली असती। परंतु ती जी मंडळी होती ती काही राजकीय द्वेषाने प्रेरित असलेली मंडळी होती आणि नांदगाव मतदारसंघामध्ये भुजबळ कुटुंबियांचं कोणीही आलं तरी काही नेते असे आहेत की त्यांना धडकी भरते आणि त्यामुळे त्यातून हा घडलेला प्रकार आहे। जर आपण नीट व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये बरीचशी जी मंडळी आहे ही राजकीय आहे आणि समोरच्या याच्यात असं म्हटलं होतं की राजकीय मंडळींना फिरू देणार नाही, परंतु हे कोणीतरी एक स्टंटबाजी केलेली आहे। कालचा जो प्रकार झाला त्या प्रकारात सर्वप्रथम मी ओबीसी समाजातर्फे त्याचा या गोष्टीचा निषेध करतो। हे लोकशाहीला अभिप्रेत असं कृत्य नाही आहे, परंतु मी एक सांगेल की भुजबळ साहेबांवर जर असं कोणी अटॅक करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे, हे मी त्यांना सांगू शकतो। एकंदरीत आपण बघितलं असेल की आता ह्या भुजबळ समर्थक आणि ओबीसी समर्थक जे आहेत हे भुजबळांच्या पाठीशी उभे राहत आहेत आणि जो कालचा घडलेला जो प्रकार आहे तो हा राजकीय प्रकार आहे। यात कुठेही मराठा समाज बांधव दिसत नसल्याचा देखील आरोप आंदोलकांनी केला आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।